उस्मानाबाद जिल्ह्यातील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका। मंत्री महोदय यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मंत्री महोदय यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी होत आहे। भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74वा वर्धापन दिन समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। मंचाकडे मंत्री महोदय यांचं आगमन। मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण अभिमानाचा तिरंगा राष्ट्रीय ध्वज को सलामी देगा। राष्ट्रीय सलूट सलामी भारताचा स्वाभिमान, तुमचा आमचा अभिमान। सर इकडे का अधिकारी पदाधिकारी खासदार आमदार सहित सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आमचा उत्साह कोरोना काळात देखील कमी झालेला नाही। स्वातंत्र्याची पहाट आमच्यासाठी जेव्हा सुदिनावरती किरणे सोनेरी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74व्या वर्धापन दिन आज आपण संपूर्ण देशात उत्साहाने साजरा करण्यात येत आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले सर्व स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या
मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. स्वतंत्र भारतातील लोकशाही व्यवस्थेची पायभरणी ज्या अनेक थोर नेत्यांनी मजबूत केली, त्यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी स्वातंत्र्याच्या सम्राट प्राणांची आहुती दिली, त्या सर्व महान नेत्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना या प्रसंगी मी विनंतीपूर्वक अभिवादन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशाने आणि राज्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि उद्योग आदी विविध क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती साधली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसह सर्व समाजांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन हे सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध योजना या राबवण्यात येत आहेत. त्याच दृष्टीने आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्याही विविध क्षेत्रात चांगली प्रगती व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्नरत आहे. जिल्ह्यातील कोरोना संक्रमणामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत जिल्हा प्रशासन हे सतत प्रयत्न करत आहे. कोरोना संक्रमणामुळे मयत झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. याबाबत जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाकडील एकूण 1014 पीडित व्यक्तींच्या याद्या सर्व तहसीलदार यांच्याकडे देण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार प्राप्त अर्जांची छाननी करून आतापर्यंत एकूण 521 व्यक्तींना विशेष सहाय्य योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. तसेच उर्वरित पात्र व्यक्तींना लाभ देण्याचीही कारवाई ही सुरू आहे. शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जिल्ह्यातील लोकचळवळीने गती घेतलेली आहे. कृषी विकासात शेतरस्त्यांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. शेतरस्त्यांची निकड लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने 278 शेतरस्ते अतिक्रमण मुक्त केलेले आहेत. त्यांचा एकूण 10,864 शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 207 किलोमीटर लांबीचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आलेले आहेत. राज्य शासनाच्या 30 जुलै 2021च्या शासन निर्णयाप्रमाणे पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनीद्वारे ॲपद्वारे गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदवण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी उपलब्ध करून देण्याची ई पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. आपल्याही जिल्ह्यात याबाबत काम सर्व महसूल अधिकारी आणि प्राधिकारी यांनी सुरू केलेले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी पतपुरवठा सुलभ होईल. त्याचबरोबर पीक विमा आणि पीक पाहणी दावे तात्काळ आपल्याला निकाली काढता येतील. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत होईल. त्यामुळे 15 ऑगस्ट 2021 पासून जिल्ह्यातील शेतकरी खातेदार यांनी ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून त्यामध्ये आपली माहिती अचूक भरावी असे शेतकऱ्यांना या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या वर्षापासून चालू असलेल्या कोरोना साथीचा सामना करताना सर्वसामान्यांचे आरोग्य उंचावण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. आत्तापर्यंत आपल्या जिल्ह्यात 64,455 कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आलेले आहे. त्यापैकी 95.47% म्हणजेच 61,536 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. यात बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले तरी कोरोनाला वेळेत आवर घालणं अतिशय गरजेचं आहे. त्यात प्रशासनातर्फे ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर्स, बालकांसाठीचे बेड इत्यादी बाबतीत परिपूर्ण तयारी ही करण्यात आलेली आहे. त्यात नागरिकांनीही शासनाने घालून दिलेले अनावश्यक गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धुणे हे नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधाच्या प्रत्यक्ष तयारीसोबतच आरोग्य विभागामार्फत गरोदर माता, लहान बालकांच्या लसीकरणासाठी वेगवेगळ्या मोहिमा प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. माझे कुटुंब माझी जबाबदारी टप्पा 3 राबवून 16,88,503 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. त्यातून जास्तीत जास्त कोविडचे रुग्ण शोधून काढणे आणि दुर्धर आजाराच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणारा उस्मानाबाद हा महाराष्ट्रातला अग्रेसर जिल्हा ठरलेला आहे. सध्या कोविड लसीकरणामध्ये गावातील लाभार्थी वंचित राहू नये यासाठी गाव, वाड्या, वस्त्या पातळीवरती जाऊन लसीकरण करण्याचे प्रशासनाचे काम चालू आहे. आत्तापर्यंत 12,59,257 पैकी
3,56,766 लोकांचे जिल्ह्यात लसीकरण झालेले आहे. 28.33% लसीकरण हे या निमित्ताने झालेले आहे. त्यात 7 वर्षावरील नागरिकांचे 70% लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. दुर्धर आजारी नागरिकांपैकी 77% लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. यापुढेही कोविडमध्ये तपासणी, लसीकरण आणि जाणीव जागृतीवर विशेष भर देऊन जिल्हा कोविडमुक्त केला जाईल असा मला विश्वास आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या सुरुवातीला रुग्णालयात खाटांची संख्या ही अतिशय कमी होती. केवळ 6 खाटांचा अतिदक्षता विभाग या जिल्ह्यात होता. ऑक्सिजनचे बेड 9 होते. जिल्ह्यात फक्त 9 व्हेंटिलेटर उपलब्ध होते. तेव्हा तामलवाडी येथील गोरज गॅस एजन्सीकडून ऑक्सिजन सिलेंडरचा भरणा करून रुग्णांना सेवा देण्यात येत होती. तसेच जम्बो सिलेंडरचीही संख्या अत्यल्प होती. जशी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेली तसे नव्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत 403 ऑक्सिजन बेडची सुविधा ही उपलब्ध करण्यात आली. हे सर्व बेड सेंट्रल ऑक्सिजन बेडमध्ये रूपांतरित करण्यात आले. 114 व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर व उमरगा येथे प्रत्येकी 50 बेडला सेंट्रल ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालयात 10 केल इतक्या क्षमतेचा लिक्विड ऑक्सिजन टँक हा उभारण्यात आलेला आहे. तो एप्रिल 2021 मध्ये सुरू करण्यात आला. जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन 10 DCS, 12 DCHP आणि 54 CCC इतके कोविड सेंटर स्थापन करून रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व कोविड सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात 3 महिन्यांसाठी डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी मनुष्यबळ हे उपलब्ध करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात कोरोनाची तपासणी करण्यासाठी एकही प्रयोगशाळा उपलब्ध नव्हती. त्यासाठी औरंगाबाद, पुणे, लातूर, अंबेजोगाई, सोलापूर आदी ठिकाणी स्वॅब पाठवावे लागत होते. त्याचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. त्यामुळे तेथील प्रयोगशाळेवर देखील प्रचंड ताण येत होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वॅब तपासणीसाठी टाळाटाळ केली जात होती किंवा असमर्थता दर्शवण्यात येत होती. त्यावेळी लोकसहभागातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र येथे 180 कोरोना स्वॅब तपासणीसाठीची प्रयोगशाळा ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आली. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने इतर ठिकाणी स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येत होते, परंतु त्यांचे अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र येथील प्रयोगशाळेतील स्वॅब तपासणीची क्षमता देखील वाढवण्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्यात सेंट्रल ऑक्सिजन लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय 403 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात एकूण 10.65 मेट्रिक टन इतकी ऑक्सिजन निर्मिती ही सध्या होत आहे. मध्यम स्वरूपाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कक्ष हा सुरू करण्यात आलेला आहे. याद्वारे किमान 90 ऑक्सिजन लेवल असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे ठेवण्यात आलेले आहे. संभाव्य 3ऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात PSA प्लॅन्ट उमरगा येथील जिल्हा उपजिल्हा रुग्णालय तसेच तुळजापूर, परंडा, कळंब आणि अतिदुर्गम भाग म्हणून भूम ग्रामीण रुग्णालयात हे बसवण्यात येत आहेत. अतिरिक्त ऑक्सिजनसाठी तोराखळी आणि रांजणी येथील साखर कारखान्यातनं ऑक्सिजन घेण्याची कारवाई ही चालू आहे. कोरोनाच्या संभाव्य 3ऱ्या लाटेच्या अनुषंगाने रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात 1172 इतक्या खाटांची सुविधा ही निर्माण करण्यात आलेली आहे. बालरुग्णांसाठी 308 खाटांची सुविधा करण्यात आलेली आहे. यापैकी कोरोना बालरुग्णांसाठी 265 खाटांची सर्व सोययुक्त सुविधा करण्यात आलेली आहे. तसेच बालरुग्णांसाठी स्वतंत्र 110 ऑक्सिजन बेडचीही सुविधा ही करण्यात आलेली आहे. जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 करता जिल्ह्यास 260 कोटी रुपये मंजूर निधीपैकी 259 रुपये इतके खर्च करण्यात आलेले आहे. खर्चाची टक्केवारी 99% इतकी आहे.
जिल्हा स्तरावर नियोजन केले जात असले तरी तालुकानिहाय समप्रमाणात कामाचे वाटप करण्यास हे प्राधान्य देण्यात आलेले आहे. नगरपालिकांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत भूमी अभिलेख विभागाकरता 15 ETS मशीन खरेदीस आणि जिल्ह्यातील 3 कोल्हापुरी बंधाऱ्यांना अर्ध स्वयंचलित यांत्रिकी गेट बसवण्यास ही मान्यता देण्यात आलेली आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्राप्त निधीतनं 67 कोल्हापुरी बंधारे आणि 109 पाटबंधारे योजनांच्या दुरुस्तीच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आलेली आहे. जिल्हा महिला उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांना 9 डिजिटल एक्सरे मशीन, 3 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 7 ॲनेस्थीसिया वर्कस्टेशन, RT-PCR चाचणी क्षमता वाढ व 27 प्राथमिक आरोग्य केंद्रास सेंट्रल ऑक्सिजन लाईन आदी कामे करण्यात आलेली आहेत. गृह विभागाच्या शासन निर्णयास अनुसरून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालयास 76 दुचाकी वाहने आणि 5 चारचाकी वाहने खरेदी करण्यास निधी दिला. सदर वाहने जनतेच्या सेवेसाठी सज्ज आहेत. तसेच नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत CCTV कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेस 20 कोटी रुपये इतका निधी, तर अतिवृष्टीने बाधित झालेल्या रस्त्यांकरता 13 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. कोविड-19च्या अनुषंगाने विविध अत्यावश्यक बाबींकरता 26 कोटी 87 लक्ष रुपये इतक्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. वडगाव गांजा तालुका लोहारा येथील 251 ते 600 हेक्टर क्षमतेच्या तलावाच्या सर्वेक्षणाच्या कामात शासनाची विशेष बाब म्हणून ही मंजुरी देण्यात आलेली आहे. नीती आयोगाने विकसित केलेल्या डॅशबोर्डच्या आधारे कृषी आणि पाणी स्रोत या क्षेत्रात जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरीद्वारे नोव्हेंबर 2020 मध्ये 4था क्रमांक तर डिसेंबर 2020 मध्ये 2रा क्रमांक पटकावलेला आहे. याबद्दल नीती आयोगाकडून 3 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. तसेच आर्थिक समावेशन आणि कौशल्य विकास या क्षेत्रामध्ये जिल्ह्याने डिसेंबर 2020 मध्ये 3रा क्रमांक पटकावलेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नीती आयोग यांनी NFHS 5च्या धर्तीवरती दिनांक 8 जानेवारी 2021 रोजी VC द्वारे घेतलेल्या बैठकीत आरोग्य आणि पोषण क्षेत्रातील निर्देशकांत वृद्धी झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्याच्या कामगिरीचे विशेष कौतुक केलेले आहे. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत निश्चित केलेल्या विविध निर्देशकांच्या वृद्धीकरता जिल्हा वार्षिक योजना 2020 आणि 2021 मधनं प्राप्त झालेल्या निधीपैकी 39 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त निधीमधून आरोग्य आणि सिंचन क्षेत्रावरती भर देण्यात आलेला आहे. एकूण खर्च 39 कोटी रुपयांपैकी या बाबीमधील 28.32 कोटी रुपयांची कामे ही घेण्यात आलेली आहेत. जिल्हा वार्षिक योजना 2021 आणि 21-22 करिता कमाल आर्थिक मर्यादा ही 160.80 कोटी रुपयांची आपल्याला दिली असतानाही राज्यस्तरीय बैठकीत सादरीकरणाद्वारे विशेष प्रयत्नांनी जिल्ह्याकरता 280 कोटी रुपये इतका नियतव्यय हा मंजूर करून घेण्यात आलेला आहे. एकूण मंजूर नियतव्ययापैकी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या अनुषंगाने 50 कोटी रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे. अद्यापपर्यंत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नियमित योजनांकरता 34.42 कोटी रुपये इतक्या निधी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. पैकी कोविड-19च्या अनुषंगाने खालीलप्रमाणे विविध अत्यावश्यक बाबींकरता 16.90 कोटी रुपये इतका निधीची मंजुरी ही देण्यात आलेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या वनाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषद वृक्ष लागवड मोहीम सक्रिय करीत आहे. जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयात जोडून असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमात सहभागी होऊन शालेय परिसरात, गावातील सार्वजनिक ठिकाणी, विद्यार्थ्यांच्या घरी आणि त्याचबरोबर शेतातील बांधावर किंवा ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी वृक्ष लागवड ही करण्यात येणार आहे.
आकांक्षित जिल्हा ही ओळख पुसून टाकण्यासाठी आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास जलद गतीने व्हावा, यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया. आपणा सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.